वेलकम स्टुडंट्स. ही आपली पुढची असाइनमेंट आहे. डिझाईन फॉर रंगोली, रांगोळीसाठी असलेली डिझाईन. तर बेसिकली रांगोळी आपण शक्यतो वर्तुळ गोल सर्कलमध्येच काढतो, म्हणून मी सुद्धा ही सर्कलमध्येच काढलेली आहे. 20 सेंटीमीटर डायमीटर आहे याचं, म्हणजे 10 सेंटीमीटर रेडियसमध्ये घेऊन ही डिझाईन काढलेली आहे. काही नाही, फक्त ह्याच्यामध्ये कंपास आपलं जे राऊंडर आहे त्याचा उपयोग केलेला आहे. ह्याच्यामध्ये सरळ रेषा कुठेच नाही, सर्व रेषा या वक्र आहेत. तर सगळ्यात आधी या पानाचं सेंटर आपल्याला घ्यायचं आहे. हे बरोबर सेंटर मधोमध घेऊन 20 सेंटीमीटर आपल्याला डायमीटर काढायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडने सारखं अंतर आपल्याला सुटतं. त्याच्यानंतर बघा मी कुठल्या कुठल्या रंगाचा वापर केलेला आहे. ह्याच्यामध्ये रंगसंगती कुठलीच नाही. ह्याच्यात सगळे रंग ह्याच्यामध्ये आपण वापरलेले आहेत. कडेकडेला जे रांगोळीमध्ये वापरले जातात ते रंग, शक्यतो रांगोळी विविध रंगाची असते ना, त्यामुळे ती आकर्षक करून घेण्यासाठी कुठली एक रंगसंगती आपण रांगोळीमध्ये वापरत नाही. त्यात अनेक रंग असले की ती रांगोळी जरा खुलून दिसते. त्याच्यासाठी मी हे सगळे रंग ह्याच्यामध्ये बेसिकली आपण वापरले. लाईट कलर आणि डार्क कलर बघताय तुम्ही. ह्याच्यामध्ये हा लाईट ग्रीन आहे, डार्क ब्लू आहे, लाईट ब्लू आहे, ऑरेंज आहे, व्हायलेट आहे, रेड आहे, येलो आहे, पर्पल आहे, म्हणजे ब्राऊन पण वापरलेला आहे. आणि प्रत्येक खाण्यामध्ये वेगळे शेड आपण ह्याच्यामध्ये घेतलेली आपल्याला दिसते. तर ही डिझाईन काढताना सगळ्यात आधी तुम्ही जरी मनाने याच्यात अजून एखादं सर्कल किंवा अजून काही ॲड केलं तरी चालेल, पण बघा जे स्ट्रोक आपण वापरलेले आहेत ह्या डिझाईनसाठी ते कंटिन्यू प्रत्येक ठिकाणी सारखे आहेत. तुम्ही एक बाजू जरी आधी काढून घेतली आणि ती जरी इकडं ट्रेस केली तरीही आपल्याला चालू शकेल. पण काही ट्रेस करण्याची काही गरज नाही आहे. आपण सरळ वर्तुळ राऊंडरने आपण काढू शकतो. आधी मोठं सर्कल काढून घ्यायचं, त्याच्यानंतर आतलं हे छोटं सर्कल आपण काढून घेऊया आणि तेच कंपासच्या सहाय्याने विविध सहाय्याने त्याला फिरून आपण ते डिझाईन पूर्ण करायचं आहे. तर एकदा नक्की करून बघा आणि काढून बघा. आणि ह्याच्यामध्ये कलर माध्यम, आता मी तर ह्याच्यात फक्त स्केच पेन आणि पेन ब्रशचा उपयोग केलेला दिसतोय आपल्याला. म्हणजे याच्यात तुम्ही पोस्टर कलर, ॲक्रेलिक कलरसुद्धा आपल्याला वापरता येतात, पण मी ह्याच्यामध्ये पेन ब्रश आणि स्केच पेनचा उपयोग ह्याच्यात केलेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हे डिझाईन रंगवायचं आहे. पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे आणि मग रंग भरल्यानंतर, म्हणजे पूर्ण रंग झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की ह्याला आपल्याला आउटलाईन करायची आहे, आउटलाईन करण्याची गरज नाही आहे, पण मी इथं ब्लॅक स्केच पेनने आउटलाईन केलेली आपल्याला दिसते. तर तुमची फिनिशिंग जर चांगली आली, रंग जर जास्त असे चांगले घट्ट जर बसले, तर त्याला आउटलाईन करण्याची पण आपल्याला गरज नाही आहे. तर नक्की प्रयत्न करून बघा आणि ही डिझाईन जी आहे रांगोळीसाठीची ती काढून बघा. थँक्यू व्हेरी मच.